गोळा झाली छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा सर्व शेतकरी बांधवांना किसन गायकर यांचा नमस्कार। आज आपल्या गावामध्ये राष्ट्रीय क्रमांक 160 जो नॅशनल हायवे या बाधित शेतकऱ्यांसाठी एक नम्रतेची विनंती। सन्माननीय आपले आमदार साहेब हिरामनदादा कुसकर हे आज आपल्या उपोषणस्थळी आवरली गावामध्ये 11 वाजता येणार आहे। तरी सर्व शेतकरी बाधित कुटुंबाने ज्याची जमीन गेली त्यांनी व त्यांच्या संपूर्ण महिलांनी आपण हजर राहायचे। याचं कारण असं की काल आम्हाला अटक केलं होतं, आम्ही विरोध केला आणि आमच्यावरती गुन्हे दाखल करण्याची सुद्धा आम्हाला धमकी दिली, परंतु आम्हाला मागून सोडून देण्यात आलं। याचं कारण आम्ही आमदार साहेब महोदयांना आम्ही फोन केला आणि त्यांनी आमची बाजू घेऊन आम्हाला सोडून देण्यात आलं। आज आमदार साहेब इथे येणार आहे, त्याच्यासाठी आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। कारण आमदार साहेब जो आज निर्णय घेतील तो सर्वांमध्ये आम्हाला मान्य राहील आणि आपली हायकोर्टामध्ये केस दाखल करण्यात आली आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांनी बाधित संपूर्ण घोटी ते त्र्यंबकेश्वर सर्व शेतकऱ्यांनी महिलांचं आपण इथं हजर राहायचं आवरलेला 11 वाजता। ही कळकळीची विनंती मी कृती समितीच्या वतीनं व आपल्या शेतकरी बांधवीत वतीच्या वतीनं व आमच्या आवरी गावच्या वतीनं मी विनंती करतो। किसन गायकर, जय जवान जय किसान। गाडी कुठं लावली शेतकरी एकतेचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आद्य राघोजी भांगरेंचा कृती समितीचा अरे जमिनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या अरे लढेंगे लढेंगे जय जवान जय किसान। एक मिनिट साहेब, तुम्ही म्हणता मला निर्णय घ्यायचा अधिकार नाही, पण तुम्ही तर आमचा निरोप तर पोचू शकता ना। आज निरोप तर तुम्हाला एक सांगा साहेब, तुम्हाला माहिती नाही, बरं मला सांगा संपादन मला एका प्रश्न उत्तर द्या। तुम्ही जे तुम्हाला जे गव्हर्नमेंटचे नॉन केस काय करणार पण तुम्ही कागद द्या ना, ते तुमचं म्हणणं एकच म्हणणं काय तरतूद शेतकरी काही लोक तेवढं द्या, फक्त काही नाही काही विषय अशी पाहिजे एवढं लेखी देऊ शकतो की नॅशनल हायवे ऍक्ट प्रमाणे अशी त्याची अधिसूचना झालेली आहे आणि भूसंपादन अधिनियम 2013 त्याच्या कायद्यातील तरतुदी कलम 26 ते 30 या 26 ते 30च्या अनुषंगाने नॅशनल हायवे ऍक्ट अंतर्गत भूसंपादनाचा निवाडा देण्याची कार्यवाही करण्यात येईल। देऊ शकतो काय करता आज एक दिवस जाऊ द्या आम्हाला, तुम्ही कलेक्टर साहेबांपासून बसून तुम्ही आम्ही मीटिंगला तयार आहे, आम्ही मीटिंगला नाही म्हणतो का आम्ही तयार फक्त आम्हाला थोडं तुम्ही सहकार्य करा, नका आमच्या जीवा उठू, परत मीटिंगला नका उठू आमच्या जीवा। आम्हाला फार उद्ध्वस्त केलं, एक नाही 10 वेळा केलं, किती सहन करणार। चला आम्हाला काम करू द्या। बराच वेळा आपला त्याच्यामध्ये मोडलेला आहे, त्याच्यामुळे आता कृपया सगळ्यांनी काम करू। चला